जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची, यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस. जवळजवळ अधिवेशन संपल्यात जमा आहे. पण निवडणुकीपूर्वी महायुती सरकारनं, तत्काल महायुती सरकारनं जे आश्वासित केलं होतं की शेतकऱ्यांचा सरसकट 7/12 कोरा करणार, आम्ही हा निर्णय घेतलेला आहे, आम्ही हा निर्णय घेणार आहोत, असं ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस शेतकरी वर्गालाही वाटलं की आता महायुती सरकार आलेलं आहे आणि आपला 7/12 कोरा होणार. पण 3 आठवड्याच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आपल्याला अशी काही कुणकुण लागली नाही. मग त्यात सत्ताधारी पक्षाचेच सुधीर मुनगंटीवार असतील, यांनी कर्जमाफीबद्दल सरकारला घरचा आहेर दिला. विरोधी पक्षाचे रोहित पवार असतील, नाना पटोले असतील, जितेंद्र आव्हाड असतील, यांनीही कर्जमाफीवर आवाज उचलला. पण सरकारकडून काही मात्र ठोस असं आश्वासन मिळालं नाही. त्यानंतर प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी रायगडजवळ जे आंदोलन केलं, त्या आंदोलनामध्ये खुद्द मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडूंना फोन केला आणि सरकार त्यावर सकारात्मक असल्याचे सांगितलं. या सरकारचा परवणीचा शब्द आहे की आम्ही सकारात्मक विचार करत आहोत, सकारात्मक वाटाघाटी चालू आहेत, सकारात्मक बोलणी चालू आहे, सकारात्मक निर्णय घेणार आहोत. यांचा परवणीचा शब्द सकारात्मक. मराठा आरक्षणापासून ते संतोष अण्णा देशमुखाचा खून असेल किंवा आणखी महाराष्ट्रातल्या कुठल्याही घटना असतील, यांचं प्रत्येक वेळी सकारात्मक हा शब्द परवणीचा ठरलेला आहे. तेव्हा मित्रांनो, हे महायुती सरकार दिलेल्या घोषणेप्रमाणे यांना विविध योजनांवर खर्च करायला बजेटमध्ये पैसे आहेत. मग तुम्हाला निवडणुकीपूर्वी शेतकरी घोषणा करा म्हणाले होते का की आमचं कर्ज माफ करा म्हणून? तुम्ही लाडक्या बहिणीलाही 2100 रुपये देऊ म्हणाले, शेतकऱ्याचाही कर्ज माफ करून 7/12 कोरा करू म्हणाले. लाडक्या बहिणीची दारादान उडवली. 2.5 कोटी लाडक्या बहिणीतून तुम्ही सरकारी आकडा 12 ते 15 लाखाचा सांगता, पण जवळजवळ 50 लाख महिला तुम्ही अपात्र ठरवले आहेत. आणि आणखीनही प्रत्येक घरोघरी जाऊन ती यादी कमी करण्याच्या मार्गावर तुम्ही आहेत. कर्जमाफी संदर्भामध्ये बँकेशी संवाद साधला असता बँकेंनी सांगितलं आम्हाला सक्त वसुलीचे आदेश आहेत, जप्तीचे आदेश आहेत. तेव्हा या सरकारचं महांडुळी धोरण आम्हाला समजायला काही मार्ग राहिला नाही. एकीकडे फडणवीस बच्चू कडूंना म्हणतात की कर्जमाफीवर सकारात्मक निर्णय घेऊ, तर अजितदादा पवार म्हणतात की कर्जमाफी सरकार करणार आणि त्यासाठी आम्ही काही डेटा कलेक्ट करत आहोत, माहिती गोळा करत आहोत. या सरकारचा कॉमन मिनिमम प्रोग्राम पहिल्या 100 दिवसाचा होता. सरकारला येऊन 100 दिवस झाले. 100 दिवसामध्ये यांना इतर विषयावर चर्चा करता आल्या, इतर विषयाची माहिती गोळा करता आली. आणि शेतकऱ्यांची माहिती गोळा करायला कितीसा वेळ लागतो? सरळ 30, 32, 35, 36 हजार कोटीची जास्तीत जास्त शेतकऱ्याकडे थकबाकी असेल. तुम्ही लाखो कोटी एखाद्या व्यावसायिकाला देता. विजय मल्ल्यासारखे बुडवे कित्येक लोकांनी सरकारला चुना लावला, त्यांचं सरळ तुम्ही माफ करून टाकता आणि कृषी प्रधान देशातल्या शेतकरी राजाला मात्र कर्जमाफीपासून वंचित ठेवता आणि एकच शब्द वापरता की सरकार त्यावर सकारात्मक आहे. पण अधिवेशन संपण्यापूर्वी जर ही घोषणा झाली नाही तर मात्र निश्चित सांगतो, शेतकऱ्याचा कर्जमाफीचा प्रस्ताव येणार नाही.
कारण मुळात या सरकारची मानसिकता तशी दिसत नाही. जर या सरकारला कर्ज माफ करायचं असतं तर या सरकारनं निवडून आल्याबरोबर नाही झालं तरी 100 दिवस झाल्यानंतर अधिवेशनादरम्यान कर्जमाफीची घोषणा केली असती. पण तेवढे शब्द या सरकारकडे नाहीत. कारण पहिलाच खजिन्याचा पोकळ वासा झालेला, 9 लाख काही कोटीचं कर्ज झालेलं आणि 45 ते 46,000 तुटीचा अर्थसंकल्प मांडणारे परमनंट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एका पत्रकाराला सांगितले. पत्रकाराने विचारल्यानंतर की तुम्ही एवढे 10-11 वेळा अर्थसंकल्प मांडला, तुम्हाला त्यावेळेस कळलं नाही का? त्यावेळेस अजितदादांनी मिश्किलपणे आणि रोखठोक उत्तरे दिलं. जर मी हे एकनाथ शिंदे आणि फडणवीसांना सांगितलं असतं तर आम्ही निवडूनही आलो नसतो. याचा अर्थ तो निवडणूक जिंकला होता का? कारण जो अन्नदाता आहे, सगळ्यांच्या पोटाला भाकर देतो, त्यात शेतकऱ्यावर एक आसमानी संकट आणि दुसरं हे सुलतानी संकट का? तुम्ही वेगळं काही देऊ नका, दिलेल्या वचनाला जागा आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, एवढा एकच माफक अपेक्षा होती. पण सरकारला ती सुद्धा दुर्मिळ वाटू लागलेली आहे आणि यातच नवीन नवीन मुद्दे, मग कबर असेल, वाघ्या कुत्रा असेल, दिशा सालियन असेल, असे मुद्दे मध्यंतरीच उकरायचे आणि समाजाची मनं भरकटायची. सरकार दिशाहीन करायचं, समाजाची चलबिचलता वाढवायची आणि मग तो संतोषांना देशमुखाचा मुद्दा असेल, आरक्षणाचा मुद्दा असेल, या सगळ्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी आणि जातीय दंगली पेटवण्यासाठी मग कबरीचा मुद्दा उकरायचा, तर कधी वाघेच्या समाधीचा मुद्दा उकरायचा, तर कधी संतोष कोराटकर, तर कधी सोलापूरकर, असे ज्याची गरज नाही, ज्यामुळे जातीय दंगली होतात, अशी वक्तव्य आपल्याच मंत्र्याच्या तोंडून बदवून घ्यायची आणि त्यावर सभागृहाचा वेळ वाया घालायचा. पण अन्नदात्या कृषीप्रधान देशात शेतकरी राजाला मात्र एक आसमानी संकट आणि दुसरं सुलतानी संकट शे काही थारा देत नाही. याच्यातून असं मोकळं होत नाहीत. आज महाराष्ट्रामध्ये दर दिवसाला किमान 8 आत्महत्या ह्या शेतकऱ्याच्या होत आहेत. हे सरकारकडे लेखाजोखा नाही का? सरकारला हे दिसत नाही का? सरकार का आंधळं झालंय का? मूक झालंय का? बहिरं झालंय का? आणि एकच शब्द वापरतात की सकारात्मक विचार चालू आहे. मित्र, कर्जमाफी होईल का? तुम्हाला काय वाटतं? लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. जय जय.